या महानगरपालिकेने जवळपास पावसाळा तोंडावर आलेला आहे आणि कोणतीही महानगरपालिका पावसाळ्याच्या येण्याच्या 2 महिने अगोदर हे जागी होते आणि महानगरपालिका हे उल्हासनगरमधल्या जितक्या पण नाले आहेत, मोठे मोठे नाले आहेत, जेणेकरून जिथे पाणी साचतं आणि जिथे कचरा आहे ते कचरा काढल्यानंतर जे साफसफाईचं काम असतं ते अजूनपर्यंत अद्याप केलेलं नाही आहे। आणि त्यामुळे उभाटातर्फे उद्धव बाळासाहेब ठाकरेतर्फे आम्ही आज इथे जन आंदोलन साजरा करण्यात आलेला आहे। आणि या ज्या नाल्या साफ झाल्या नाही तर ह्या होणारा जो दुष्परिणाम आहे, लोकांच्या घराघरामध्ये पाणी जाणार आहे आणि त्यामुळे रोगराई पसरण्याची फार मोठी भीती निर्माण होऊ शकते। आता पावसाळा, मला आज 12 तारीख आहे, 10 दिवसानंतर पावसाळा तोंडावर आलेला आहे, अद्याप देखील यांनी टेंडर काढलेला नाही आहे। पूर्णपणे टोटली हा भ्रष्टाचार आहे। हे लोक ज्यावेळेस पावसाळा चालू होतं त्यावेळेस टेंडर काढतात, त्यावेळेस जागे होतात आणि टोटली जो पैसा आहे हा ठेकेदाराच्या घरात आणि महानगरपालिकेचे जितके पण नगरसेवक आहे यांना वाटला जातो। कारण की मी देखील स्वतः नगरसेवक होऊन गेलेलो आहे, मला यांची चाल नीती सगळी माहीत आहे। आणि म्हणून आम्ही हा उल्हासनगरचा खाली 3 नंबरचाच प्रश्न नाही आहे, तर 4 नंबर 5 नंबर या सर्व ठिकाणचे नाले आहेत। आज सुभाष टेकडीमध्ये अम्रपाली, पंचशील, साईबाबा नगर जे रेल्वेच्या बाजूला ट्रॅक झालेले आहे तिथे रेल्वेने तोडून पूर्ण ढिगारा भरलेला आहे। त्या ठिकाणची ती परिस्थिती अशी आहे की जर तिथं नाले साफ झाले नाही तर लोकांच्या घरामध्ये 100% पाणी गेल्याशिवाय राहणार नाही। मग या महानगरपालिकेचं करायचं काय? जर या लोकांना गरिबांचं नुकसानच करायचं आहे, त्यांच्या घरामध्ये नुकसान पाणी झालं, पाणी गेलं तर मग त्यांचे सामान, राहण्या उद्याचं जे उदरनिर्वाहाचं सामान आहे ते सगळं भिजलं जातं आणि या लोकांची गेंड्याची कातडी आहे। यांना जागा करण्यासाठी हे कुंभ करण्यासाठी झोपलेले आहेत, यांना जागा करण्यासाठी आज आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून आज इथे जनआंदोलन करण्यात आलेलं आहे।